सर्वांचं स्वागत आहे या सेशनमध्ये आणि लोक काही जॉईन होऊ देत याच्यामध्ये. मग आपण एक एक 2-3 मिनिटांमध्ये आपण स्टार्ट करूया. आणि ही लिंक जी आहे ज्यांना ज्यांना मिळालेली आहे त्यांनी तुम्ही तुमच्या रिलेटिव्हजना आणि ज्यांचं वजन वाढलेलं आहे आणि ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी तुम्ही ही लिंक शेअर करू शकता. अ, याला ही लिंक जी आहे शेअर करण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमच्या सर्वांना, तुमच्या जवळच्या लोकांना, नातेवाईकांना, मित्रांना वगैरे करू शकता. येस, थँक्यू. दुसरी एक सर्वांना एक विनंती आहे, जे कॅमेरा ऑन करू शकतात ते त्यांनी आपला कॅमेरा ऑन करा. ज्यांना शक्य नाही त्यांना ठीक आहे, पण ज्यांच्यासाठी शक्य आहे हा कॅमेरा ओपन करणं, तर त्यांनी जरूर हा आपला कॅमेरा सुरू करा. आजच्या या सेशनमध्ये बऱ्याचशाच गोष्टी समजणार आहेत आपल्याला. अजून 1-2 मिनिटं फक्त आपण वाट बघूया आणि हा सेशनला सुरुवात करूया आपण. या सेशनचं रेकॉर्डिंगही होणार आहे. मी तुम्हाला ग्रुपवरती या सेशनचं रेकॉर्डिंग सुद्धा पाठवेन, की ज्यांना हा सेशन शक्य नाही जॉईन करायला आज, त्यांना सुद्धा तुम्ही नंतर हा शेअर करू शकता. हा जो सेशन आहे खूप महत्त्वाचा सेशन आहे, आज तुमच्यासाठी होणार आहे. आणि हा सेशन जो आहे यूट्यूब लाईव्हवरती पण सुरू आहे आणि फेसबुक लाईव्हवरती सुद्धा सुरू आहे. येस, तर आपण चालू करूया. लोक येत राहतील. येस. तर मी सर्वांना माझी ओळख करून देतो. जे नवीन लोक जे आहेत त्यांच्यासाठी माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे डॉक्टर बलराज गिरगावकर. आणखीन मी कोल्हापूरमध्ये गेली 20 वर्ष मेडिकल प्रॅक्टिस करतो आहे, की ज्याच्यामध्ये डायबिटीस आणि हार्ट डिसीज जे आहेत याच्यामध्ये मी प्रॅक्टिस करतो. आणखीन 20 वर्षामध्ये मला बऱ्याचशाच गोष्टी मला समजून आलेल्या आहेत, की लोकांना हार्ट डिसीज, हृदयरोग किंवा डायबिटीस यासारखे जे आजार जे आहेत, हे आजार मुळातच त्यांचं वजन वाढलेल्यामुळं आहेत. आणि ज्या ज्या लोकांना मी वैयक्तिकरित्या ज्या लोकांना वजन कमी करण्यासाठी त्यांची मदत केली आणि ज्यांचं वजन कमी झालं तर त्यांच्या हृदयावरचा ताण किंवा डायबिटीस, रक्तामधली साखर सुद्धा चांगल्या पद्धतीनं मॅनेज व्हायला किंवा नियंत्रित आणायला त्याची मदत खूप चांगल्या पद्धतीनं झालेली आहे. तर याच एका उद्देशाने की मी हा सेशन आज करत आहे, की तुम्ही बऱ्याच लोक जे आहेत की वजन वाढलेलं आहे, तर आपण कशा पद्धतीने ते कमी करू शकतो किंवा आपलं वजन वाढलं असताना आपण काय खायला पाहिजे, काय नको खायला पाहिजे, या गोष्टी आपल्याला बऱ्याचशाच माहीत नसतात. आणि त्यामुळे आपण काही वेळेला म्हणजे एक डाएटचं नावाचं फॅड जे आहे, की डाएट आपण करतो म्हणजे काय, की कमी खायला चालू करतो आणि त्याचा परिणाम असा होतो की काही दिवसच आपण खाऊ शकतो, बाकी कमी कमी खातोय 2-4 दिवस, पण त्याचा फारसा परिणाम आपल्या शरीरावर दिसत नाही. आपलं पाहिजे तसं वजन कमी होत नाही, पण त्याचा दुष्परिणामच आपल्या शरीरावरती खूप होतो, की जेणेकरून आपलं अशक्तपणा यायला लागतो, आपली स्किन सुरकुत्या पडायला लागतात किंवा आपल्याला काम करायची क्षमता आपल्यामध्ये राहत नाही. आणि यामुळे काय होतं, की बऱ्याच लोकांच्या मध्ये शंका अशा होत्या, की आपण जर वजन कमी करायचं असेल, आपली वाढलेली चरबी कमी करायची असेल, तर कोणत्या पद्धतीचा आहार घेणं आपल्याला गरजेचं आहे. तर याविषयी आज या सेशनमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर तर सर्वात महत्त्वाचं जे आहे, की आपल्याला एक समजून घ्यायचं आहे, की आपण वजन कमी करायचा ज्या वेळेला प्रयत्न करतो त्यावेळेला आपण काय कमी करणार आहोत शरीरातलं. शरीरातलं आपल्या वजन कमी करणार आहोत, की आपल्या शरीरामध्ये वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करणार आहोत. तर एक गोष्ट लक्षात घ्या, की एक महत्त्वाचं वजन कमी करणं म्हणजे काय आहे हे पहिलं तुम्ही समजून घ्या,
की वजन कमी कर, आपल्या शरीराचं टोटल वजन आपण कमी करायचं नाही आहे याच्यामध्ये. एक गोष्ट आहे की याच्यामध्ये आपण आपल्या शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी आपल्याला कमी करायची आहे. आपल्या शरीराचं पूर्णतः वजन कमी नाही करायचं आपल्याला. आपल्या शरीरावरती जी एक्स्ट्राची जी चरबी वाढलेली आहे, जे फॅट वाढलेलं आहे, ते आपल्याला कमी करायचं आहे. त्यामुळे वजन कमी करण्याच्या मध्ये आणि आपला आहार कशा पद्धतीचा असावा याबद्दल ज्यावेळेला आपण विचार करतो, त्यावेळेला हा जो आहार, जो आज तुम्हाला माहिती मिळणार आहे ज्या आहाराची, ती माहिती म्हणजे की तुमच्या शरीरावरची अतिरिक्त चरबी कशा पद्धतीने कमी करता येईल याबद्दल तुम्हाला ही माहिती मिळणार आहे याच्यामध्ये. तर एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही ज्या वेळेला हा बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये एक प्रयत्न केला असेल की वेट लॉस करायचा प्रयत्न, वजन कमी करायचा प्रयत्न केला असेल. पण तुम्हाला लक्षात आलं असेल की ज्यावेळेला आपण वेट लॉस करतो की डाएट करून, डाएट म्हणजे काय की कमी खाणं, हे खाऊ नये, ते खाऊ नये, अमकं खाऊ नये, एवढंच खावं, तेवढंच खावं, असं आपण डाएटमध्ये करत असतो. आणि याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का तुम्हाला, तुमचा फिटनेस लेवल कमी होते. की तुम्ही कमी खायला लागता, तुमचं फिटनेस कमी होतो, तुमची ताकद कमी होते. तुम्हाला कोणतंही काम जर करायला गेलं तर तुम्हाला कंटाळा लवकर येतो, करू शकत नाही, कारण शरीराची तेवढे स्टॅमिना राहिलेला नसतो, ताकद शरीरामध्ये कमी, कारण तुम्ही कमी कमी खायला लागता की वजन कमी करायचं म्हणून. आणि दुसरी गोष्ट काय, तुमच्या चेहऱ्यावरती निस्तेजपणा येतो कमी खायला चालू करता त्यामुळं. आणि दुसरी गोष्ट, या सगळ्याचा परिणाम म्हणून काय होतं की तुमची प्रतिकार क्षमता कमी होते. हे तुम्ही वेट लॉस करायला ज्या वेळेला तुम्ही कमी खायला चालू करता त्यावेळेला होतं. पण तुम्ही फॅट लॉस प्रोग्राम जर घेतला की वजन, तुमची वाढलेली चरबी कमी करायचा जर तुम्ही प्रोग्राम घेतला, तर याच्यामध्ये मात्र काय होतं की तुमचा फिटनेस इम्प्रूव्ह होतो. तुमची फिटनेस तुमचा चांगल्या पद्धतीने व्हायला लागतो. तुमची स्ट्रेंथ, ताकद शरीराची चांगली, मसलची स्ट्रेंथ चांगली व्हायला लागते. तुमचा परफॉर्मन्स चांगला व्हायला लागतो. तुमच्या स्किनवरती त्याचा चांगला परिणाम व्हायला लागतो. आणि दुसरी गोष्ट काय आहे की ज्या वेळेला तुम्ही चरबी कमी करता त्यावेळेला काय होतं की चरबी कमी केल्यामुळे, चरबी कमी झाल्यामुळं शरीरामध्ये जे तुमचे वजन वाढल्यामुळे किंवा चरबी वाढल्यामुळे जे आजार होतात, ज्या म्हणजे ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, किंवा गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे, हे जे आजार आहेत, वाढलेल्या चरबीमुळे जे होणारे आजार आहेत, ते तुमचे हळूहळू कमी व्हायला लागतात आणि त्यांचा त्रास तुम्हाला कमी व्हायला लागतात. तर या हिशोबाने तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी तुम्हाला सांगेन की ज्यावेळेला तुम्ही फॅट लॉस करताय, जसं मी तुम्हाला सांगितलं आता, एक हेल्दी माइंडसेट तुमचा तयार होतो. आणि दुसरी गोष्ट जी आहे, तुमच्या शरीरामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही एनर्जी तुमच्यामध्ये राहते, एक ऊर्जा राहते की ज्यावेळेला तुम्ही चांगल्या पद्धतीनं, म्हणजे फक्त चरबी कमी होण्यासाठी तुम्ही ज्यावेळेला प्रयत्न करता त्यावेळेला. आता बघा की मी तुम्हाला सांगेन की तुम्ही जो आहार कमी 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 आहार आतापर्यंत घेतला असेल, किंवा आहाराच्या मदतीने तुम्ही जर प्रयत्न करत असाल वजन कमी करायचं किंवा चरबी कमी करायचं, तर त्यावेळेला काय होतं बघा, कारण आहार आणि वजन कमी करणे, कमी आहार घेणे, कमी खाऊन वजन करणे, हे कधीही तुम्हाला शक्य होत नाही, किंवा तुम्ही कधीही तुम्हाला वजन कमी करण्यामध्ये तुम्ही यशस्वी होत नाही. याचं कारण काय आहे की कमी खाणं हा माणसाचा कधी स्वभावच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेला कमी खायला लागतात त्यावेळेला तुमच्या शरीरामधले क्रेविंग जे आहेत हे जास्त वाढतात. तुम्ही जास्तीत जास्त मग गोड पदार्थ खाण्याकडे तुमच्या मन तुमचं जायला लागतं. क्रेविंग जास्त, रात्रीचं उठून काय तर खाऊया असं वाटतं. आणि ज्या लोकांनी एक 3-4 दिवस केलेलं आहे कमी खाऊन, पण 5व्या 6व्या दिवशी ते जास्त एकदम खायला लागतात. आता जाऊ दे, अशक्तपणा यायला लागलेला आहे आणि चालू करूया. तर या गोष्टी होतात. आणि तुमची एक इच्छा जी असते की कमी खाल्ल्यानं माझं वजन होईल, तर कमी होईल, तर एक तुम्हाला सांगतो की बऱ्याच लोकांची अशी इच्छा असते की मी आज खायला कमी चालू केले तर माझं चरबी कमी होईल, लगेचच दुसऱ्या दिवशीपासून चरबी कमी होईल. तर असं कधीही होत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की शरीराच्या दृष्टीने आपली साठवलेली चरबी जी आहे एक अमूल्य ठेवा आहे आपल्या सर्वांच्यासाठी, आपल्या शरीरासाठी. त्यामुळे तुम्ही आज कमी खायला लागला, उद्या कमी खायला, 2-3 दिवसामध्ये तुम्ही कमी खायला लागला म्हणून तुमची चरबी कधीही कमी होत नाही, लगेचच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी होत नाही. याचं कारण असं आहे की पहिल्यांदा शरीर काय करतं, आपल्या शरीरामध्ये आज तुम्ही कमी खाल्लं तर शरीर काय करतं की ज्या ठिकाणी साखर साठवलेली आहे, म्हणजे लिव्हरमध्ये साठवलेली असते, स्नायूंच्या मध्ये साठवलेली असते, तर तिथून ते शुगर वापरायला चालू करतं. मग काही दिवसांनी काय करतं की तुमच्या शरीरामधले ज्या मसलमध्ये आहे, ताकदीसाठी काय तुम्ही कमी खाता, त्यामुळे शरीराला काही एनर्जी मिळत नाही, कमी मिळते. मग पाहिजे तेवढी एनर्जी मिळवण्यासाठी शरीर काय करतं, तुमच्या स्नायूमधली एनर्जी वापरतं. म्हणजे काय, स्नायूमध्ये एनर्जी कुठली असते तर प्रोटीनची असते. त्यामुळे स्नायूमधलं प्रोटीन वापरायला चालू करतं, हाडामधलं कॅल्शियम वापरायला चालू करतं. जेवढे काही सोर्सेस आहेत
तेवढं वापरायला चालू करतो आणि सगळ्यात शेवटी चरबी वापरायला लागतं. आणि मग तुम्हाला त्यावेळेला तोपर्यंत काय होतं की तुमचे मसल वीक व्हायला लागतात, तुमच्या शरीरातली ताकद कमी व्हायला लागते, या सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे लगेचच कधी तुमचं वजन किंवा फॅट तुमची चरबी कमी होत नाही. म्हणून तुम्हाला सांगितलंय की ज्या जे डाएट तुम्हाला प्लॅन दिले जातात किंवा ज्या ज्या डाएटिंग करणारे किंवा डाएट प्लॅन घेणारी जी लोक आहेत ती जास्तीत जास्त पैसे आज मिळवत आहेत, पण तुमचं वजन त्यांनी काही कमी होत नाही. तर म्हणून तुम्हाला सांगितलं, ज्या वेळेला कमी खायचा प्रयत्न करतात त्यावेळेला तुमची एनर्जी कमी होते आणि तुमचं मिनिमम कमीत कमी वेट लॉस होतो, तुमचा कमीत कमी फॅट लॉस होतो. तर आज तुम्हाला कळणार आहे की ज्या वेळेला असे फॅट डाएट तुम्ही घेता त्यावेळेला बऱ्याचशाच गोष्टी मी आता तुम्हाला सांगितलं, तुमचं क्रेविंग वाढतं, तुम्ही मध्येच प्लॅन सोडून देता, तुमच्या शरीरामध्ये पोषक घटकांची कमी होते. दुसरी गोष्ट, तुमची आत्मविश्वास तुमचा कमी होतो. 10-15 दिवस कमी खाल्ल्याने वजन कमी होत नाही, त्यावेळेला काय होतं, जाऊ दे आता कशाला वजन कमी करायचं, कारण मला एवढा एवढा त्रास होतोय, माझा कॉन्फिडन्स कमी व्हायला लागलेला आहे. आणि म्हणून काय करतं, परत आपण कमी खायचा प्रयत्न करतो, परत आहे तशी सायकल ही चालू होते आणि आपल्याला वेट लॉस तर आपला वजन तर आपलं कमी अजिबात होत नाही. मग आपल्याला वजन किंवा आपल्या शरीरावरची चरबी कशी कमी करायची आहे, तर चरबी कमी करण्यासाठी कशाची गरज आहे, तर आपल्याला आपला जो आहार जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपलं वजन कमी करायचं किंवा चरबी आपल्या शरीरावरची करायची असेल तर यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं जे आहे ते 40% कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट लागणार आहेत, की जे त्याच्यामध्ये 25 ग्रॅम फायबर असायला पाहिजे तुमच्या ह्याच्यामध्ये जेवणामध्ये. त्याच्यामध्ये 30% प्रोटीन तुमच्या आहारामध्ये असायला पाहिजे. 30% जे आहेत ते आपल्या शरीराला लागणारी उपयुक्त अशी मेदाम्ल पाहिजेत, ज्याला फॅटी ॲसिड आपण म्हणतो. आणि याबरोबरच तुमच्या शरीराला विटॅमिन्स आणि मिनरलची गरज आहे. आणखीन यामध्ये तुम्हाला 20% एक्सरसाइजची गरज आहे. हा झाला 80% आहार आणि 20% तुम्हाला एक्सरसाइज व्यायामाची गरज आहे तुम्हाला. तरच तुम्ही एक चांगल्या पद्धतीनं तुमचं वाढलेली चरबी जी आहे शरीरावरची कमी करू शकता. आता हा 20% एक्सरसाइज कसा करायचा आहे तुम्हाला मी नेक्स्ट सेशनमध्ये तुम्हाला एक्सरसाइजचाच मी सांगणार आहे, की एक्सरसाइजचं महत्त्व आपल्याला चरबी कमी करण्यासाठी आणि आपल्या वजन कमी करण्यासाठी कसं मदतीचं आहे ते. पण आताच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आहाराबाबतच तुम्हाला मी माहिती जास्तीत जास्त देणार आहे. तर आता याच्यामध्ये हा कोणताही डाएट प्लॅन नाही. तुम्हाला जरी हा सेशन जरी डाएट प्लॅन असेल, पण तुम्हाला याच्यामध्ये मील प्लॅनिंग सांगणार आहे. तुमचं आहाराचं प्लॅनिंग कसं करायचं ह्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये समजणार आहेत, की जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त फॅट लॉस होईल, जास्तीत जास्त वाढलेली चरबी होईल. तर आता मी तुम्हाला सांगेन, आपण कधी कधी जेवतो. सगळ्यात महत्त्वाचा, ब्रेकफास्टमध्ये जेवतो, लंचमध्ये जेवतो आणि डिनरमध्ये जेवतो. ही तीनच तुमचं जी जेवणं आहेत, जेवणाच्या वेळा आहेत, ह्या जेवणाच्या वेळा आपल्याला प्लॅन करायच्या आहेत, की जेणेकरून जास्तीत जास्त आपलं वजन किंवा आपली वाढलेली चरबी आपली कमी होऊन जाईल. तर फर्स्ट मील ऑफ द डे कोणतं असतं, आपला ब्रेकफास्ट असतो. सगळ्यात महत्त्वाचं कोणतं असतं, आपला सकाळचा न्याहारी जी आहे किंवा जो ब्रेकफास्ट आहे तो सगळ्यात महत्त्वाचा, किंवा आपण पहिल्यांदा जेवतो तो ब्रेकफास्टमध्ये जेवतो. तिथूनच आपल्या फॅट लॉसची सुरुवात होते. तिथूनच आपल्याला ज्या ज्या पद्धतीचा आपण ब्रेकफास्ट घेणार आहे त्या पद्धतीनेच आपला फॅट लॉस व्हायला चालू होतो. त्यामुळे सर्वांनी लक्ष द्या, की आपला ब्रेकफास्ट कशा पद्धतीचा असायला पाहिजे किंवा काय घ्यायला पाहिजे. तर मी तुम्हाला सांगेन, की आपला सकाळचा जो ब्रेकफास्ट आहे याच्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक तत्व पाहिजे. आणि हा जो ब्रेकफास्ट आहे तो चांगल्या पद्धतीचा पाहिजे, एक सकस संतुलित ब्रेकफास्ट पाहिजे. हा जर सकस आणि संतुलित कशाने, की ज्या ब्रेकफास्टमध्ये कस आहे, ज्या याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे पोषक तत्व आहेत, म्हणजे प्रोटीन आहे, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, जीवनसत्व आहेत. ही सर्व जी पोषक तत्व जी आहेत, की जी आपल्या शरीराला लागणारी आहेत, ती सर्व ह्या ब्रेकफास्टमध्येच पाहिजेत. कारण ही जर पोषक तत्व तुमच्या ब्रेकफास्टमध्ये सकाळी सकाळी जर गेलीत तर तुम्ही दिवसभर तुमची चांगली एनर्जी राहते. आणि हा जो जो ब्रेकफास्ट आहे, हा ब्रेकफास्टनी काय, की तुमच्या भूक कंट्रोलमध्ये येते, कारण याच्यामध्ये प्रोटीन, विटॅमिन्स, मिनरल्स असतात त्यामुळे. आणि तुम्ही आता जो ब्रेकफास्ट घेताय तो थोडासा तुम्ही तुलना करून मी जसं सांगत जाईल तशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. तर एक गोष्ट लक्षात घ्या, की तुमचा आता जो ब्रेकफास्ट तुम्ही करताय, कदाचित आज तुम्ही पोहे, शिरा, उपीट किंवा ब्रेड, बिस्किट, खारी, टोस्ट, चहा यासारखा तुम्ही जर घेत असाल तर त्याच्यामध्ये बघा, की जर या बाजूचा तुमच्या डाव्या बाजूला जो दिसतो तुम्हाला फॅट ब्रेकफास्ट म्हणून आहे, तर हा ब्रेकफास्ट म्हणजे काय, तुमची चरबी वाढवणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मी सगळ्या सांगितलं, की खारी, टोस्ट, ब्रेड, बिस्किट ह्या गोष्टी ज्या आहेत, किंवा
तुम्ही जर इडली सांबार, डोसा, कटवडा, मिसळ या गोष्टी जर तुम्ही खात असाल तर याच्यामध्ये साखर भरपूर आहे. तुम्ही चहा घेत असाल किंवा ब्रेड बिस्किट खारी घेत असाल त्याच्यामध्ये साखर जास्त आहे. आणि साखरेचं रूपांतर शेवटी आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर चरबीमध्ये होतं. ते त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त आहे, पिष्टमय पदार्थ जास्त आहेत. पिष्टमय पदार्थाचं सुद्धा रूपांतर होतं ते आपल्या चरबीमध्ये होतं. दुसरं गोष्ट काय, आपल्या ह्याच्यामध्ये प्रोटीन कमी आहे. तिसरी गोष्ट काय जी आहे की हा जो नाश्ता आहे तो हा लगेचच तुम्हाला पचवला जातो. आणि या गोष्टीमुळे काय होतं की लगेच पचवल्यानंतर तुम्हाला लगेच भूक पण लागायला लागते. लगेच भूक लागते. तुम्ही 8 वाजता नाश्ता केला की 11 वाजता तुम्हाला भूक लागते, कारण ह्याच्यामधली साखर आहे ती लगेच यूज होते आणि लगेचच तुम्हाला परत जेवावंसं वाटतं. पण तुमचा हेल्दी ब्रेकफास्ट कसा पाहिजे की तुम्हाला पोषक ज्याने फॅट तुमचं कमी होणार आहे, त्याच्यामध्ये काय तुमचा असा ब्रेकफास्ट पाहिजे की तुमची एनर्जी बऱ्यापैकी दुपारच्या जेवणामध्ये 1:30-2 वाजेपर्यंत तुमची राहिली पाहिजे. त्याच्यामध्ये प्रोटीन जास्त पाहिजे तुमच्या ब्रेकफास्टमध्ये. कमीत कमी साखर पाहिजे, अगदी नसेल तरी सुद्धा चालेल. आणि दुसरी गोष्ट काय आहे की तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये पर्यंत तुमचं पोट जे हे फुल राहिलं पाहिजे, तुम्हाला भूक नाही लागली पाहिजे. असा याला हा जो फिट ब्रेकफास्ट म्हणतो आपण. तर तुम्ही आता कोणत्या पद्धतीचा ब्रेकफास्ट घेतात बघा, फॅट ब्रेकफास्ट घेताय की फिट ब्रेकफास्ट घेताय. आता अर्थात तुम्ही सर्वजण इथं फिट राहण्यासाठी आलेला आहात, तर तुम्ही आज आज आजपर्यंत कदाचित करत नसाल, घेत नसाल, पण आजपासून तुम्हाला फिट ब्रेकफास्ट उद्या सकाळपासून स्टार्ट करायचा आहे. मग फिट ब्रेकफास्ट कोणता आहे किंवा वेट लॉसचा ब्रेकफास्ट कोणता आहे, तर मी तुम्हाला सांगेन या ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला फ्रुट्स तुम्ही घेऊ शकता. व्हेजिटेबल जे आहेत काकडी, गाजर, मुळा, बीट. काही ग्रेन्स जे आहेत प्रोटीनसाठी तुम्ही अक्रोड आहे, बदाम आहे किंवा डेअरी आहेत की अंडी आहेत त्याच्यामध्ये, आणि दूध आहे. हा ब्रेकफास्ट तुम्ही घेऊ शकता. आणि बरेचसेच याच्यामधून तुम्हाला फळं जी आहेत, सर्व प्रकारची फळं ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये असायला हवीत ॲक्च्युली. पण हे बऱ्याच वेळेला आपल्याला शक्य होत नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला हे शक्य होत नाही की रोज फळं आणणं, रोज खावायला पाहिजे. आणि आपल्याला किती प्रोटीन गेलं का त्याच्यामध्ये, तर हे शक्य होत नाही. किती प्रोटीन गेलं हे आपल्याला कळत नाही. फळामधून किती कार्बोहायड्रेट गेले, पिष्टमय पदार्थ गेले हे कळत नाही. त्याच्यामधून कोणते विटॅमिन्स, मिनरल्स गेलेत हे आपल्याला समजत नाही. आणि जरी आपल्या घरी फळं वगैरे असतील तरी आपल्याला कडून खाल्लीच जातील असं नाही. म्हणून तुम्हाला मी ऑप्शन सुचवणार आहे की हा एक हेल्दी ब्रेकफास्ट मी सुचवणार आहे की जो तुम्ही आता जो ब्रेकफास्ट घेताय, जो 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 आहे की जो इडली सांबार, काकडी, शिरा, उपीट, पोहे वगैरे जो आहे की जवळपास 450 ते 550 कॅलरीज त्याच्यामधून जातात. पण तुम्हाला मी आज असा एक ब्रेकफास्ट सुचवणार आहे की ज्याने शुअर अँड शॉर्ट 100% त्यांनी तुमचं फॅट लॉस होतं, की जो कमी कॅलरीचा आहे. पण तुम्हाला जे सांगितलं की तुमच्या शरीरासाठी ज्या पद्धतीचा सकस संतुलित आहार जो जायला पाहिजे, तर तो हा उजव्या बाजूला जो तुम्हाला दिसतो हा हेल्दी ब्रेकफास्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या चहाला रिप्लेसमेंट म्हणून एक एनर्जी ड्रिंक आहे आणि तुम्हाला एक शेकच्या स्वरूपामध्ये हा ब्रेकफास्ट आहे. तर हा काय ब्रेकफास्ट तुम्हाला आहे ते मी तुम्हाला सांगेन की हा ब्रेकफास्ट जो आहे, जो तुम्ही एनर्जी ड्रिंक जे तुम्ही पिणार आहे त्याच्यामध्ये तुमची एनर्जी बूस्ट होणार आहे. दुसरी गोष्ट, ह्या चहाने तुमचं फॅट बर्निंग चांगल्या पद्धतीने होणार आहे, म्हणजे चरबी कमी चांगल्या पद्धतीने होणार आहे. तुमची भूक यांनी कंट्रोलमध्ये होणार आहे. आणि याच्यामधून तुम्हाला व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई सारखे नॅचरल अँटीऑक्सिडंट, म्हणजे शरीरामध्ये येणारी सूज कमी करणारे घटक याच्यामधून तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या शरीराचं नॅचरल डिटॉक्सिफिकेशन होणार आहे. जे विषारी घटक तुमच्या ह्याच्यामध्ये साठलेले आहेत, शरीरामध्ये रोज रोज तयार होतात, दर वेळेला तयार होतात, तर हे जे पदार्थ जे आहेत, विषारी घटक जे आहेत, हे तुमच्या शरीराच्या मधून बाहेर काढले जाणार आहेत ह्या एनर्जी ड्रिंकमुळे. आणि हा जो न्यूट्रिशनल शेक म्हणून जो आहे, हा तुमचा ब्रेकफास्ट आहे की ज्याच्यामधून तुम्हाला की हा एक व्हेजिटेरियन आहे. नॉनव्हेज जे व्हेजिटेरियन लोक जे आहेत त्यांना वाटेल की हा नॉनव्हेज वगैरे असेल, तर नाही. ह्याच्यामध्ये सोया प्रोटीन आहे, सोयाबीन पासून केलेलं प्रोटीन आहे. ह्याच्यामध्ये 21 प्रकारचे जवळपास अमायनो ॲसिड आहेत. म्हणजे जे मी तुम्हाला सांगितले की चांगल्या पद्धतीचे मेदाम्ल, जे आपलं शरीर काही मेदाम्ल तयार करतं आणि जी एक्स्ट्राची जी लागणार आहेत की जी आपल्या शरीरामध्ये तयार होत नाहीत, ती अशी अत्यावश्यक असलेली मेदाम्ल, ज्याला अमायनो ॲसिड आपण म्हणतो, ती लागतात. याच्यामध्ये 20 प्रकारचे एसेन्शियल विटॅमिन्स आहेत, जीवनसत्व आहेत, खनिज तत्व आहेत आणि काही वनस्पती ज्या आहेत की ज्या आपल्याला वजन कमी करण्यासाठी मदत करतात. आणि तुम्ही हा दुधासोबत जर घेताय तर दुधासोबत साधारणपणे 198 कॅलरी, 191 ते 198 कॅलरीज तुमच्यामध्ये ऊर्जा मिळते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यामधून
तुम्ही ज्या वेळेला याच्यामध्ये प्रोटीन्स आहे आणि यामध्ये प्रोटीन असल्यामुळे काय होतं, तुमची भूक कंट्रोलमध्ये येते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेला भूक कंट्रोलमध्ये येते त्यामुळे तुम्हाला वरचेवर खायला लागत नाही. दुपारपर्यंत तुम्हाला तुमचं पोट फुल राहतं. ह्याच्यामध्ये काही फायबर आहेत म्हणजे तंतुमय पदार्थ सुद्धा आहेत की जे तुमची पोटावरची चरबी कमी करण्यासाठी मदत करणार आहेत. तर याच्यामध्ये जे फायबर, जे तंतुमय पदार्थ असल्यामुळे तुमचं पोटही फुल होतं. प्रोटीनमुळे तुमच्या शरीराच्या जी मसल गेन व्हायला पाहिजे, तुम्हाला वजन कमी करणे म्हणजे काय असतं की तुमचं चरबी कमी करायची आणि तुमचे मसल जे आहेत, ही मसलचं प्रमाण जे आहे तुमच्या शरीरामधलं, मसल स्ट्रेंथ आहे ती वाढवायची आहे. तर मसल स्ट्रेंथ वाढवायला याच्यामध्ये असलेलं प्रोटीन तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं उपयोगाचं होतं. तर याच्यामध्ये तुम्हाला हा जो ब्रेकफास्ट आहे, हा हेल्दी ब्रेकफास्ट आहे की तुमचं वजन जे आहे महिन्याला साधारणपणे 3 ते 5 किलो वजन जे आहे हे कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करतं. तुम्हाला हे जे आहे की तुम्हाला आता ब्रेकफास्ट कोणता, जर तुम्हाला खरोखर तुमची चरबी कमी करायची असेल, आतापर्यंत खूप प्रयत्न केलेले आहेत आणि आता काय कसं होणार, तर या पद्धतीनंच तुमचं होऊ शकतं की हा आहारामध्ये तुम्ही जर बॅलन्स्ड सकस संतुलित आहार जर सुरू करत असाल तरच तुमचं वजन कमी व्हायला मदत होते. आणि बाकीच्या कोणत्याही पद्धतीनं होत नाही, याचं कारण त्या सस्टेनेबल राहत, आपण खूप काळ आपण त्या करू शकत नाहीत म्हणून. तर हा जो ब्रेकफास्ट आहे तुम्हाला पाण्यासोबत जर घेताय तर तुम्हाला फक्त 95 किलो कॅलरीज मिळतात आणि 11 ग्रॅम ह्याच्यामधून तुम्हाला पिष्टमय पदार्थ मिळतात. जर तुम्ही शिरा उपीट खात असाल तर जवळपास 450 ते 500 किलो कॅलरीज एवढ्या ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये जातात. ह्याच्यामधून 3 ग्रॅम फायबर तुम्हाला मिळत राहतं. दुसरी महत्वाची गोष्ट ह्याच्यामधून आपल्या शरीराला लागणारं जेवढं गरजेचं आहे प्रोटीन तेवढं तुम्हाला मिळतं. बाकीचं प्रोटीन आहे तुमच्या दुपारच्या जेवणामधून, रात्रीच्या जेवणामधून त्याची पूर्तता केली जाते. पण जेवढ्या प्रमाणात तुम्हाला रोज व्हिटॅमिनची गरज आहे, खनिज तत्वांची गरज जी आहे, ही या ब्रेकफास्टमधून तुमची पूर्ण केली जाते. तर आता एक गोष्ट जी आहे, तुमचं लंच कसं, आता दुसरं जेवण जे आहे ही गोष्ट झाली याच्यासाठी की तुमच्या ब्रेकफास्टसाठी. आता आपण लंचसाठी थोडासा विचार करूया. तर आपले दुपारचं जेवण जे आहे हे महत्त्वाचं सगळ्यामध्ये आहे याच्यामध्ये. कारण तुम्ही हा हेल्दी ब्रेकफास्ट तर सकाळी घेताय, तुमची एनर्जी चांगली टिकून राहिली, तुमच्या शरीराला तुम्ही वजन कमी करण्यासाठी जे जे घटक गरजेचे आहेत, तुमच्या शरीराची स्ट्रेंथ वाढण्यासाठी जे जे घटक गरजेचे आहेत ते तुम्ही ब्रेकफास्टमध्ये दिले आहेत. खूप छान तुम्ही काम केलेलं आहे. पण दुपारच्या जेवणाचं काय, की आत्ता दुपारचं जेवण तुमची जी दुपारचं जे जेवण आहे हे तुम्हाला प्लेट दिसते, तुम्हाला ही आयडियल प्लेट आहे. तर हे दुपारचं जेवण तुम्हाला असं डिझाईन करायचं आहे म्हणजे काय, की अर्धा तुमच्या जेवणाच्या प्लेटचे ताटाचा जो अर्धा भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पालेभाज्या आणि फळभाज्या ह्याच्यामध्ये घ्यायच्या आहे किंवा फळं घ्यायचे आहेत की ज्या नॉन स्टार्ची कलरफुल व्हेजेस जे आहेत. म्हणजे मग हे कुठले कुठले आहेत मी तुम्हाला सांगेन. आणि 1/4 भाग हा तुमचा कशाचा पाहिजे, भात असेल किंवा भाकरी असेल, हे जे पिष्टमय पदार्थ आहेत, 1/4 तुमचा या तुमच्या प्लेटचा पाहिजे. आणि राहिलेला 1/4 आहे त्याच्यामध्ये तुमचं प्रोटीन पाहिजे. कारण मेन जे तुमचं फॅट लॉस होणार आहे ते ह्या प्रोटीनच्या जीवावरतीच होणार आहे. आणि दुसरी गोष्ट हे तुम्हाला अर्ध्या भागामध्ये जे व्हेजिटेबल्स आणि सॅलड जे आहे याच्यावरतीच तुमचं वेट लॉस तुमचा चांगला होणार आहे. हा कुठला म्हणजे असा वाईट तुम्हाला न खाता येणारा किंवा बेचव लागणारा आहार नाही. या आहारामध्ये तुम्ही काय काय घेऊ शकता हे मी सांगेन. आणि याबरोबरच तुम्हाला फॅट लॉस करण्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे ते पाणी आहे. ते तुम्हाला 20 किलोला 1 लिटर पाणी प्यायची तुम्हाला गरज आहे. तर पूर्ण 24 तासामध्ये आज सकाळी 6 ते उद्या सकाळी 6 पर्यंत तुमचं वजन किती आहे ते चेक करून घ्या. किंवा तुम्ही डायरेक्टली ज्यांनी तुम्हाला ही लिंक दिलेली आहे त्यांच्याकडे सुद्धा वेटला तुम्हाला मिळेल. किंवा तुम्ही मला डायरेक्टली फोन करू शकता. तर त्याच्यामध्ये तिथं येऊन चेकिंग करू शकता आणि चेकिंग केल्यानंतर तुमच्या वजनाच्या हिशोबाने 20 किलोला 1 लिटर पाण्याची गरज तुम्हाला घ्यायची आहे, तुम्हाला या आहाराच्या सोबत, या डाएटच्या सोबत. तर मी तुम्हाला सांगेन, जस्ट अ मिनिट. तर आता नॉन स्टार्ची व्हेजिटेबल म्हणजे तुमच्या आहाराचा, तुमच्या प्लेटचा अर्धा भाग मी सांगितलं तुम्हाला व्हेजिटेबल्स आणि सॅलड पाहिजेत. अर्ध्या भागामध्ये तुमच्या जे ताट जेवणाचं दुपारचं जे आहे त्याच्यामध्ये, मग त्याच्यामध्ये तुम्ही काय काय घेऊ शकता. तुम्ही सॅलडमध्ये तुम्ही गाजर, काकडी, बीट, रताळी, मुळा, टोमॅटो हे घेऊ शकता. ह्याच्यामधलं तुम्ही एक करा.
याच्यामध्ये कांदा आहे, तुम्ही कांदा टोमॅटो प्रत्येकाच्या घरी असतो, या या गोष्टी नसतील तर त्या तुम्ही ऍड करू शकता. आणि अर्ध्या भागामध्ये आणखीन काय करू शकता, ह्या सॅलड सोबत तुम्ही काय करता, तुम्ही शिमला मिर्च घेऊ शकता, कोबी खिसून घेऊ शकता, कॉलीफ्लावरची भाजी घेऊ शकता, शेवग्याच्या शेंगा आहेत, ह्या शेवग्याच्या शेंगाची भाजी करून घेऊ शकता, मशरूम तुम्ही कट करून परतून घेऊ शकता, गाजर, काकडी, मेथी, मेथी, पालक, चाकवत, अळू, शेपू, पोकळा, ह्या पालेभाज्या तुम्ही तुमच्या ह्या ताटाच्या अर्ध्या भागामध्ये ह्या पालेभाज्या प्लस काकडी, गाजर, मीठ, हे सॅलड, हे असं तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये डिझाईन करून घ्यायचं आहे की नॉन स्टार्ची व्हेजिटेबल याच्यामधून तुमच्या शरीरामध्ये अ, साखर जात नाही, कार्बोहायड्रेट जात नाही, याच्यामधून फायबर आणि या हिरव्या पालेभाज्यामधून जी आवश्यक असलेल्या जी जीवनसत्व आणि खनिज तत्व जे आहेत याच्यामधून तुमच्या शरीराला मिळतात. त्यामुळे एक गोष्ट कळली तुम्हाला की तुमच्या दुपारच्या जेवणाचा ताटाचा अर्धा भाग हा या सर्व गोष्टी पाहिजेत. अर्ध्या भागामध्ये लक्षात घ्या, आजपर्यंत तुम्ही अर्धा भाग तुमचा फक्त कशाने होता, भात आणि भाकरीनीच होता. तर आज तुम्हाला जर जास्तीत जास्त चरबी कमी करायची असेल आणि तुमच्या शरीराची एनर्जीही वाढवायची असेल तर या गोष्टी तुमच्या आहारामध्ये असणं, दुपारच्या जेवणामध्ये असणं गरजेचे आहेत. तर आता कार्बोहायड्रेटमध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे, एक चतुर्थांश तुमच्या ताटाचा जो चौथा भाग जो आहे, या चौथ्या भागामध्ये काय घ्यायचं आहे तुम्हाला, भाकरी आणि भात घ्यायचा आहे तुम्हाला. आणि या भाकरी भाताबरोबरच तुम्ही काय करू शकता, आता बरेच लोक म्हणतील सर भात खायला चालतो का, तर हो, तुम्हाला भात आणि तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळते, पण हा भात न न पॉलिश केलेला तुम्ही वापरा. न पॉलिश केलेला जो बाजार डीमार्ट किंवा मोठ्या मोठ्या सुपर मार्केटमध्ये मिळतो तो न वापरता घरगुती असलेला भात वापरा. आणि तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही मी अर्धा भाग जो सांगितला तुम्हाला व्हेजिटेबल्स आणि सॅलड, हा ज्या वेळेला भात, हा ज्या वेळेला पोर्शन खाता तुम्ही, हिरव्या पालेभाज्या आणि सॅलड ज्या वेळेला खाता त्यावेळेला तुम्हाला भात कमीच जातो. त्यामुळं तुमच्या रेग्युलर भातापेक्षा थोडासा कमी भात तुम्ही खायला चालू करा. आणि त्याच्यासोबत तुम्ही भाकरी, नाचणीची भाकरी खाऊ शकता, ज्वारीची खाऊ शकता, हायब्रीड खाऊ शकता, गव्हाची चपाती खाऊ शकता, मैद्याची नाही. आणि मी तुम्हाला सांगेन, ज्यांचं वजन 20 किलो 30 किलो ज्यांना कमी करायचं आहे त्यांनी गहू टाळलेलाच बरा. पण ज्यांचं 5-10 किलो होणार आहे त्यांनी गहू खायला काही हरकत नाही, पण तो घरचा गहू खावा. मैद्याची चपाती किंवा रोटी खायची नाही, चपाती खायची, रोटी नाही. मैद्याचा रोटी नाही खायची किंवा चपाती नाही करायची. तर तुम्ही याच्यामध्ये ओट तुम्ही घेऊ शकता, ओटचं उपीट करू शकता, राजमा घेऊ शकता, सोयाबीन घेऊ शकता, सफरचंद घेऊ शकता, पेरू किंवा डाळिंब तुम्ही घेऊ शकता, पेर सुद्धा घेऊ शकता. ह्या कार्बोहायड्रेटच्या एक चतुर्थांश भागामध्ये म्हणजे तुमचं जास्तीत जास्त वेट तुमचं कमी व्हायला लागेल. आणि वेट म्हणजे तुमचं चरबी कमी व्हायला लागेल. दुसरी गोष्ट मी सांगेन, आता एक चतुर्थांश राहायला भाग कुठला, अर्धा भाग झाला पालेभाज्या आणखीन सॅलड. एक चतुर्थांश भागामध्ये आता सांगितलं तसं भात, भाकरी आणि बाकीच्या गोष्टी झाल्या. आता एक चतुर्थांश तुम्हाला प्रोटीनचा भाग असायला पाहिजे तुमच्या ताटामध्ये. मग याच्यामध्ये काय की नॉनव्हेज लोक जे आहेत त्यांना चिकन जे आहे विदाऊट चरबीचं चिकन ते घेऊ शकतात, रोज नाही पण आठवड्यातून एखाद दुसऱ्या वेळेला. तुम्ही अंडी त्याच्यामध्ये रोज घेऊ शकता, उकडलेली अंडी घेऊ शकता तुम्ही त्याच्यामध्ये प्रोटीनच्या भागामध्ये. काही जण जे आहेत तुम्हाला मी सांगेन की चीज जे आहे, चीज तुम्ही घेऊ शकता, काही सीड्स म्हणजे बिया जे आहेत तर त्याची भाजी किंवा उसळ तुम्ही करून घेऊ शकता. पण मी तुम्हाला सांगेन की हे सर्व काही लोक ज्यांना शक्य आहे ते लोक घेतील, पण बाकीच्या लोकांसाठी सांगेन की सर्व प्रकारच्या डाळीचं उसळ तुम्ही घेऊ शकता, सर्व प्रकारच्या डाळी. मग तुम्ही तुमच्या घरामध्ये जी अवेलेबल डाळ आहे त्याचे तुम्ही एक उसळ करून घेऊ शकता. तसंच कडधान्य करू शकता, कडधान्याची उसळ करू शकता प्रोटीनच्या भागामध्ये, एक चतुर्थांश भागामध्ये, की ज्याच्यामध्ये मूग, मसूर, मटकी, वाटाणा आहे, घेवडा आहे, पावटा आहे, सोयाबीन आहे, राजमा आहे. मग काळा राजमा असू दे, दुसऱ्या कलरचा तो ब्राऊन राजमा असू दे, कोणताही राजमा घ्या तर त्याचं उसळ घेऊ शकता. सोयाबीन घेऊ शकता, म्हणजे जे माळकरी मटण म्हणून आपण जे म्हणतो ते घेऊ शकता. चिकन, मटण, दही आहे, तुम्ही दूध, चीज घेऊ शकता, किंवा काही जणांना बदाम किंवा अक्रोड जरी घ्यायचे असतील त्या प्रोटीनच्या याच्यामध्ये तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे, तुमच्या ताटाला दुपारच्या एक वाटी दही तुम्हाला पाहिजेच पाहिजे, लक्षात घ्या. तर ही जर नसेल तर तुम्ही क्वचितच तुमचं वजन कमी करू शकता, कारण दह्याने तुमच्या आतड्यांची हेल्थ जी आहे, जठराची जी अन्न व संस्थेची जी आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीमची हेल्थ चांगली ठेवली जाते. आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमची हेल्थ जर चांगली असेल तर तुमचं फॅट चांगल्या रीतीनं कमी व्हायला मदत होते. त्यामुळे एक वाटी दही तर तुम्हाला किंवा एक ग्लास ताक असणं तुमच्या जेवणामध्ये गरजेचंच आहे.
आणि हे महत्वाची गोष्ट आहे. तर हा आहार जर तुम्ही घेत असाल तर निश्चितचपणे तुमचं वजन, फॅट तुमचं चांगल्या रीतीने कमी होतं. रात्रीचं काय करायचं आहे? आता बऱ्याच लोकांना शंका असेल, सर हे दुपार झालं, रात्रीचं काय? तर रात्री तुम्हाला हलका आहार घ्यायचा आहे. 20-30 किलो ज्यांचा आहे त्यांना मी सांगेन, तुम्हाला जास्तीत जास्त करून माझ्याशी कन्सल्ट करा किंवा तुम्हाला ज्यांनी लिंक दिलेली आहे त्यांच्याशी कन्सल्ट करा. संध्याकाळचं सुद्धा तुम्हाला जो ब्रेकफास्टला जो शेक मी दिलेला आहे, सांगितलेला आहे, तो शेक तुम्ही संध्याकाळी घेऊ शकता. की ज्यांचं 20 किलो, 30 किलो, 15 किलोच्या पुढं वेट लॉस अजून करायचं आहे, तर त्यांच्या फॅट लॉस करायचा आहे, त्यांच्यासाठी सकाळी शेक आणि संध्याकाळी तो शेक तुम्ही चालू करा. ज्यांच्यासाठी, आणि त्याच्यामधून तुमचं बराचसं 6 ते 7 किलो वजन दर महिन्याला कमी होतं. पण ज्यांचं 10-15 किलो आहे आणि ज्यांना नाही घ्यायचं, संध्याकाळी ना जमत नाही, तर त्यांच्यासाठी मी हलका आहार सांगेन. की त्याच्यामध्ये काय, मुगाची खिचडी, की ज्याच्यामध्ये जवळपास 50% मुगाचा भाग पाहिजे, 50% तुम्हाला तुमच्या तांदळाचा भाग पाहिजे. असं तुम्ही मुगाची खिचडी विथ सॅलड घेऊ शकता, त्याच्याबरोबर सॅलड पण पाहिजे. उकडलेला राजमा तुम्ही घेऊ शकता, पनीर घेऊ शकता, शालो फ्राय केलेलं, घेवडा करू घेऊ शकता, स्मूदी तुम्ही करून घेऊ शकता. म्हणजे जे उकडलेले राजमा आहे किंवा कडधान्य आहेत त्यांना शिजवून तुम्ही त्याची स्मूदी, त्यांना बारीक करून तुम्हाला फक्त लसणाची तुम्ही फोडणी देऊन त्याची स्मूदी तयार करू शकता, कारण ते फक्त प्रोटीन जातं तुम्हाला, त्यांनी वजन तुमचं गेन होणार नाही. दुसरी गोष्ट, उकडलेली अंडी तुम्ही खाऊ शकता, त्याच्याबरोबर सॅलड घेऊ शकता, एक वाटी, एक ग्लास दूध घेऊ शकता. हिरवं वाटाणे जे आहेत, हिरवा वाटाण्याचं सूप तुम्ही घेऊ शकता. कॉलीफ्लावरचं उपीट करू शकता. जो आपण कॉलीफ्लावर आहे तो तुमच्या खिसणीवर खिसायचा, त्याचे बारीक बारीक राळ पडते. आणि तुम्ही जे रेग्युलर उपीट तयार करता, की ज्याला तुम्ही जे कांद्याची आणि जी फोडणी देता तुम्ही तुमच्या रेग्युलर उपीटाला जी देता, तशीच त्याला फोडणी द्यायची आणि ते रव्याच्या ऐवजी हे खिसलेला कॉलीफ्लावर घालायचा, म्हणजे ते कॉलीफ्लावरचं उपीट होतं आणि ते खूप छान लागतं. मग त्याच्यामध्ये तुम्ही कांदा घाला, टोमॅटो घाला, तुम्हाला ग्रीन पीज म्हणजे हिरवे वाटाणे जरी तुम्ही त्याच्यामध्ये घातले तर ते हेल्दी डिनर होतं. ओटचं उपीट करू शकता, ओट थोडेसे भिजवायचे आणि त्याला नेहमीसारखं तुम्ही उपीट करता तशी फोडणी द्यायची. त्याच्यामध्ये तुम्ही कर्ड राईस तुम्ही सुद्धा घेऊ शकता, सॅलडच्या बरोबर तुम्ही घ्यायचं आहे. तर हे झालं तुमचं संध्याकाळचं जेवण. तर हे फॅट लॉसचं जेवण आहे. आणि ह्या काही रेसिपीज आहेत, मी नंतर तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये तुम्हाला देईन. आणि पूर्ण दिवसामध्ये बऱ्याच लोकांना असं वाटेल, सर आता सकाळी शेक घ्यायचंय, दुपारी जेवायचंय, परत रात्री मध्ये काय करायचं, जर भूक लागली तर आम्हाला भूक लागते सर, काय करायचं? तर मी तुम्हाला सांगेन, जरी तुम्हाला मध्ये भूक लागली तर या गोष्टी सोडून दुसरं काय खायचं नाही. या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. तुम्ही काकडी मध्ये खाऊ शकता, गाजर खाऊ शकता, बीट खाऊ शकता, भाजलेले शेंगदाणे, खारवलेले नाहीत, लक्षात घ्या, मीठ टाकलेले नव्हे, खारवलेले भाजलेले शेंगदाणे तुम्ही घेऊ शकता. भाजलेले हिरवे वाटाणे तुम्ही खाऊ शकता मध्ये जर भूक लागली तर. भाजलेली मोड आलेली कडधान्य तुम्ही घेऊ शकता. बदाम एखादे 2-4 खाऊ शकता, अक्रोड 1-2 खाऊ शकता. पेरू किंवा डाळिंब हे तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला जर दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण याच्यामध्ये 4-5 वाजता भूक लागली तर तुम्ही ते एनर्जी ड्रिंक सोबत तुम्ही हे स्नॅकिंग करू शकता. सकाळी सुद्धा 11च्या दरम्यान तुम्हाला भूक लागली तर हे तुम्ही खाऊ शकता, की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त याचा फायदा होईल. तर या सर्व आहाराचा तुम्हाला काय फायदा होणार आहे? निश्चितचपणे तुमचं दर महिन्याला 3 ते 5 किलो फॅट लॉस होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि तुमचं फॅट पर्सेंटेज कमी होऊन तुमच्या शरीरामध्ये मसल पर्सेंटेज वाढणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही एनर्जेटिक राहणार आहे. तुम्ही जे कमी खाऊन जे वजन कमी करत होता आतापर्यंत, त्यांनी तुमच्या शरीराची एनर्जी कमी होत होती, पण या आहाराने तुमच्या शरीरामधली एनर्जी वाढणार आहे. दुसरी गोष्ट, तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी चांगली होणार आहे. जसं जसं तुमचा हा एनर्जेटिक फूड, एक हेल्दी बॅलन्स्ड फूड तुमच्या शरीरामध्ये जायला लागेल, सकस संतुलित आहार तुमच्या शरीरामध्ये जायला लागेल, तर त्यांना ही फिजिकल ॲक्टिव्हिटी तुमची वाढायला, शारीरिक तुमची हालचाल जी आहे खूप चांगल्या पद्धतीने व्हायला लागेल, मसल गेन व्हायला लागतील, फिजिकल स्टॅबिलिटी तुम्हाला येईल. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या स्किनमध्ये तुम्हाला चांगला परिणाम झालेला दिसेल, स्किनमध्ये तुमच्या सुधारणा यायला चालू होईल. तर या गोष्टी ज्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या आहेत, तर हा तुम्ही फक्त तुमच्या आहारामध्ये केलेला बदल आहे. तर आहारामध्ये केवळ बदल केल्यानंतर तुमच्या शरीरामधली जी चरबी जी आहे ही चांगल्या रीतीने एक हेल्दी पद्धतीने ती कमी होते. आणि चरबी कमी होते आणि त्याबरोबर तुमचे मसल गेन व्हायला लागतात. ही गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे. फॅट लॉस करणे किंवा वेट लॉस करणे म्हणजे काय, फक्त शरीराचं वजन नाही कमी करणे. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेन, तुमच्या शरीरातले मसलचं वजन वाढवणे आणि चरबीचं वजन कमी करणे म्हणजे वजन कमी करणे किंवा फॅट लॉस करणे, हा आहे तुमचा अर्थ ह्या वेट लॉसचा.
तर या पद्धतीनं तुमचा आहार जर तुम्ही ठेवला तर निश्चितचपणे ब्रेकफास्टमध्ये चेंज, दुपारच्या जेवणामध्ये बदल आणि रात्रीच्या जेवणामध्ये जो कसा बदल करायचा आहे, मी या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. काही शंका जर तुमच्या वैयक्तिक जर असतील, आपल्या ग्रुपवरती तुम्ही पोस्ट करू शकता. त्या निश्चितचपणे त्या शंकांचं मी समाधान करेन. आणि मी तुम्हाला सांगेन की ज्या ज्या गोष्टी तुम्हाला वाटतील त्या तुम्ही त्या ग्रुपमध्ये विचारा. मी सगळ्या शंकांचं तुमचं समाधान करेल. आणि निश्चितचपणे या आहाराने तुमचं 3 ते 5 किलो पर्यंत दर महिन्याला तुमचा फॅट लॉस निश्चितचपणे होतो. कारण गेल्या 5 वर्षामध्ये जवळपास मी हजाराच्या पेक्षा जास्त लोकांना मी मदत केलेली आहे त्यांचं फॅट लॉस करण्यासाठी. मी स्वतः जवळपास 23 ते 24 किलो वजन मी माझं कमी केलेलं आहे या आहाराने आणि या हेल्दी ब्रेकफास्टने. तर तुमच्यासाठी नेक्स्ट सेशन जो होणार आहे पुढच्या रविवारी, मी सांगेन तुम्हाला की एक्सरसाइज, व्यायामाचं आपल्या वजन कमी करण्यामध्ये किती महत्त्व आहे किंवा आपल्या ओव्हरऑल हेल्थमध्ये किती महत्त्व आहे ते करेन मी. आणि माझ्याबरोबर तुम्ही इतक्या वेळ राहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्वांचं. भेटूया आपण पुढच्या रविवारी. आहे की वरच नेले की वर आणि खाली आणलं इकडे येत असेल येत असते तिकडे कुठे